नमस्कार. पवन करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा या कार्यक्रमात मी योगेश आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याकडे मीरा भाईंदर पोलीसपदी निवड झालेले शंकर व्यवहारे या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनातला संघर्ष कशा पद्धतीने केलेला आहे, त्यांनी त्यांचा संघर्ष करून त्या पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी सरळ या विषयात चर्चा करूयात. सर्वात अगोदर तुमचा परिचय द्या. सर्वांना नमस्कार. मी शंकर अशोक व्यवहारे, मुक्काम पोस्ट लालवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथील विद्यार्थी आहे आणि माझं सिलेक्शन 2023 ला मीरा भाईंदर पोलीस या ठिकाणी झालेलं आहे. आता तुमचं बालपण आणि शिक्षण कशा पद्धतीने झालेलं आहे त्याविषयी थोडक्यात. मी लालवाडीला शिक्षण केलं, जिल्हा परिषद शाळेत 7वी पर्यंत. आता ग्रामीण भागातले जे विद्यार्थी सरासरी त्यांचं शिक्षण झेडपीला गावातल्या शाळेतच होतं. नंतर मी 7वी ते 10वी अंबडची आपली मच्छोरी शाळा आहे त्या ठिकाणी होतो आणि 12वी पर्यंत मी कॉलेज केलं. नंतर मी YCM मुक्त विद्यापीठ ओम शांती इथून मी BCom मधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे. बरं, आता तुम्हाला पोलीस भरतीमध्ये निवड झालेली तुमची, तर तुम्हाला पोलीसच व्हावं अशी प्रेरणा कुठून मिळाली? तर कारण आता ग्रामीण भागात मेन जे मुलं आहे, मेन आपल्याकडे कसं आहे, ग्रामीण भागात माहिती नसती. मेन पोलीस आणि आर्मी या दोन गोष्टीचा ट्रेंड गावाकडे जास्त आहे. आणि आपल्याला बऱ्याच आता जे बाहेर जे शिक्षण करतात लोक, CA जे MBA हे डिग्री घेतात, ते आपल्या गावाकडे माहित नसतात. आणि पोलिसांचं जे क्रेज आहे ते तुम्ही समजू शकता, एक वेगळंच क्रेज आहे. ही वर्दीची एक जी नशा आहे, जी आता बऱ्याच मुलांना, लोक काय म्हणते पैसा कमी असू दे पण वर्दीची जी पॉवर म्हणतो, त्याच्यामुळे तशीच क्रेज मला पण होती पहिल्यापासून. त्याच्यामुळे मला वाटलं की आपण पोलीस होऊ शकतो आणि आपल्याला पोलीसच व्हायचं, त्यामुळे मी पोलीस भरती निवडली. अच्छा, बरं, याची तयारी कुठे आणि कशी केली तुम्ही? मी 2017 पासून तयारी चालू केली. मी संभाजीनगर शहरला तयारीला गेलो होतो, कारण त्यावेळेस अंबडमध्ये कोणतीच अकॅडमी क्लास कोणतेच नव्हते. त्याच्यामुळे मी संभाजीनगरला गेलो आणि तिथे मी क्लास अकॅडमी जॉईन केले. एक 2-3 वर्ष सुरुवातीला तर काही समजतच नव्हतं नवीन भरतीत. तर मी 2017ला पहिली भरती मारली हिंगोली SRPF ला, पण तिथे सिलेक्शन झालं नाही. कारण कॉम्पिटिशन त्यावेळेस एवढं, आता एवढं नव्हतं पण त्यावेळेस कमी होतं. पण नवीन माहिती नसते पहिले 1-2 भरतीत, माणूस असा टाइमपास करते. त्याच्यामुळं नंतर मी 18ला भरती मारली, जालना पोलीसला वेटिंगला होतो 3 मार्काने. त्याच्यानंतर मग मी शेवटी कोरोना आला 1-1.5 वर्ष मध्ये. कोरोनामध्ये मग मी गावाकडे आलो होतो, कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आपण बाहेर राहू शकत नव्हतो. सगळे गावाकडे आले होते. पण मग कोरोना आल्यामुळं नंतर तर असं वाटलं मला आता मी परत जात नाही, कारण सर्वांना तसंच वाटत होतं की जग कुठेतरी थांबलंय, आता समोर काय होईल, कधी म्हणजे कोरोना जाईल का नाही जाईल याचं आपल्याला शाश्वती नव्हती, कोणीही आपल्याला गॅरंटी देऊ शकत नव्हतं. पण नंतर मग एक वेळ अशी आली की सर्व गोष्टी थोड्या क्लिअर व्हायला लागल्या. आणि त्यात 2019ला मी 18ला पेपर दिला होता मुंबई महानगरपालिकेचा, वार्ड बॉय म्हणून हॉस्पिटलला. तर त्यावेळेस वेटिंगला होतो मी, पण मग कोरोनामध्ये त्यांना काम पडलं तर वेटिंग खुलली आणि मला सिलेक्शनसाठी बोलवलं होतं. पण गावातली मंडळी असते, जे आपले पाहुणे मंडळी असते, म्हणे बाबा कोणीच जाऊ नको, कारण बाहेरचे लोक त्यावेळेस गावाकडे येत होते. आणि आता आपण नोकरीसाठी त्या कंडिशन मध्ये बाहेर जाणं अवघड. त्याच्यामुळं BMC महानगरपालिकेत मी गेलो नाही. पण त्याचा लगेच 2-4 महिन्यात मला पश्चाताप झाला, कारण मग स्वतःवरचा विश्वास पण कमी होतो. पोलीस भरती असं क्षेत्र आहे, आपण 2-4 वर्ष त्याच्यात तयारी केली तर नंतर आपला विश्वास कमी होतो. सुरुवातीला जो आपला कॉन्फिडन्स असतो, सुरुवातीचे 1 वर्ष, त्यावेळेस माणसाचा कॉन्फिडन्स हाय असतो. पण त्या कंडिशन मधून शेवटी मग मीरा भाईंदरला फॉर्म भरला मी 2023ला, तयारी केली, टेस्ट सिरीज जॉईन केली होती. आणि पवन करिअर अकॅडमीचे पण मी टेलिग्रामला टेस्ट सिरीजला कंटिन्यू पेपर सोडायचो. पेपर क्वालिटी आहे, आता अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, पण तुम्ही पण टेलिग्रामला चेक करू शकता. पवन करिअर अकॅडमीचं चॅनल आहे टेलिग्रामला, तुम्ही स्वतः पेपर सोडवा आणि क्वालिटी नसेल तर आम्हाला विचार. त्याच्यामुळे त्याचा मला भरपूर फायदा झाला आणि शेवटी मीरा भाईंदर पोलीस मध्ये सिलेक्शन. तुमच्या यशामध्ये तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालंय त्याच्यामध्ये मित्रांची संगत वगैरे जे असते, संगतीचा परिणाम कसा होतो? 100% आपण मित्राशिवाय यशस्वी होऊच शकत नाही, कारण मित्र आपल्याला मदत करतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मित्राची गरज पडते. मग कोणती आपली आर्थिक परिस्थिती असो, कोणती पण परिस्थिती असो, बाहेर शिकायला गेलं तर आपली आर्थिक कंडिशन बरोबर नसती. त्याच्यामुळे आपल्याला जी मदत आहे ती मित्रच करू शकतात. मी तर म्हणतो 1000 नातेवाईकापेक्षा एक मित्र कधी पण चांगला, असा माझा अनुभव. मित्र पाहिजे, जीवाला जीव लावलेले मित्र असेल तरच ह्या गोष्टी 100%. बरोबर.
बरं, याच्यामध्ये मित्राची संगत तर तुम्हाला ती लाभलेलीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही या पदावरती पोहोचलेले आहेतच. बरं, आता जाता मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल नेमकं? मुलांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण काय करतो, गावाकडून तयारीला गेलो बाहेर कुठे बर 1-2 वर्ष आपण चांगली तयारी करतो, पण नंतर आपले घरचे बाहेरचे लोक शेवटी नाव ठेवणार असते थोडेफार, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि आपले घरचे पण म्हणते किती वर्ष करतो आता, कवर पैसे द्यायचे, तर ते आपल्या यशापर्यंत जाण्याचे शेवटचे दिवस असते. तिथून आपल्या शेवटच्या भरतीत आपण लागायची कोशिश करतो आणि लागतोच आपण. पण होतं का, आपण अशा कंडिशन मध्ये येतो की आपल्याला वाटतं तयारी सोडावं का करावं. आणि त्यावेळेस अशी कंडिशन होती की अंबड सारख्या ठिकाणी काहीच नव्हतं सर 2017-18ला. पण जेव्हापासून पवन करिअर अकॅडमी आली आता इथे सगळ्या सुविधा आहे. आपल्याकडे हॉस्टेलची सुविधा आहे, मुलींसाठी वेगळं हॉस्टेल, मुलांसाठी वेगळं हॉस्टेल. आणि अंबड सारख्या ठिकाणी अभ्यासिका आहे स्वतःची. आणि अकॅडमीचे रिझल्ट पण तसे नसेल तर पर्सनली तुम्ही भेट देऊन बघा, अकॅडमीचा रिझल्ट 100% एकदम बढिया. त्याच्यामुळे मी सर्वांना सांगेन की बाबा तयारी करा. तुम्ही 5 वर्षात झाले काय आणि 10 वर्षात झाले काय, टायमानुसार लोक तुम्हाला हे नाही विचारणार तुम्ही किती वर्षात झाले, पण तुम्हाला हे 100% विचारणार की तुम्ही सध्या काय करता. बरोबर, कोणी पण हा प्रश्न विचारतात तू सध्या काय करतोय म्हणून. मग आणि सरकारी नोकरीचं तुम्हाला सर्वांना आता माहिती आहे, आजकाल सरकारी नोकरीचं कसं आहे, जे सरकारी नोकरी भेटणं मुश्किल आहे सध्या आता. मुश्किल आहे. त्याच्यामुळे किंमत वाढली सरकारी आता नोकरी. समजा 9,000च्या जागा येणार आहे, याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना संधी परत मिळेलच. आणि आता दरवर्षी भरती चांगली पडू राहिली. मागच्या वर्षी 18,000 जागा निघल्या, वर्षी 17,000. आणि येणाऱ्या भरतीत पण आता घोषणा झालेली आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये 12,000 जागा. आणि नक्कीच मला पण वाटतं जागा निघेल 12,000. त्याच्यात पण भरपूर मुलांना चान्स आहे. आता 4-5 महिने बाकी आहे. आता तुम्ही जॉईन करू शकता, अकॅडमी हो, क्लास हो. आता तुम्ही ग्राउंड आणि पेपर या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मग वेळेवर. मग तुम्ही अभ्यास आणि ग्राउंड याचं मेंटेन कसं केलं होतं तुम्ही ज्यावेळेस सक्सेस होत त्यावेळेस? मी सुरुवातीला 1 टाइम ग्राउंड करत होतो सुरुवातीला, पण नंतर मग 2 वेळेस ग्राउंड चालू केलं, 2 टाइम सकाळ आणि संध्याकाळ. आणि अभ्यासाचं कसं आहे, आपण दिवसभर अभ्यास करायचो. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस आपली एक्झाम जवळ आली का त्यावेळेस आपण फक्त टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर सोडायचे. दररोज दिवसातून 3 ते 4 प्रश्नपत्रिका माणसाने सोडव. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी कव्हर होत नाही का त्या फक्त पेपर सोडल्यावरच आपल्याला कव्हर होतील. बेसिक एकदा कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही फक्त पेपरवरती भर दिला, तुम्हाला सक्सेस मिळाले. हो. तर आता तुम्ही खात्यांतर्गत वगैरे तयारी कशी करताय? हो, मी 100% खात्याअंतर्गत तयारी करणार आहे. आणि खात्याअंतर्गतचा नियम आहे, जर आपण 12वी पास होऊन जर भरती झाले तर 5 वर्ष लागते आपल्याला PSI ची तयारी म्हणजे एक्झाम द्यायला. आणि जर आपलं ग्रॅज्युएशन होऊन जर भरती झालो तर 4 वर्षात आपण एक्झाम देऊ शकतो. तर मी आताच नेमकं ट्रेनिंग होऊन 6 महिने झाले, तर मी आता थोडा अभ्यास चालू केलाय. नक्कीच खात्याअंतर्गत PSI हो आपण एक दिवस तयारी चालू केलाच म्हणजे त्यासाठी आमच्या पण तुम्हाला खूप शुभेच्छा असाल. तर अशा पद्धतीने यांनी यांचं यश संपादित केलेलं आहे. आणि या यशामध्ये त्यांचे मित्र असेल, घरचा परिवार असेल, सर्वांनी त्या ठिकाणी सहभागी, त्यांचा गुरुजन वर्ग आहे. तर यांनी त्यांची जी मनोगत आहे त्या चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेलं आहे. तर यांच्या पुढील वाटचालीसाठी पवन अकॅडमीकडून आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. खात्याअंतर्गत ते मोठ्या पदावरती लवकरात लवकर रुजू व्हाव्यात अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूयात आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.